की मंडिक साहेब आपले उमेदवार होते आणि मला इतिहास वाटतो का आगलकरचा, ज्या ज्यावेळी राजे उभारतात त्यांचे उलट हे मंडिक घराणे उलट, मग कुणी राजे असू द्यात, मला काय तुम्हाला बोलायचं नाही, पण त्यांना यश मिळते. तुम्ही हक्के लोक दिलेला इथं आला, संजय मंडिकेचा प्रचार करताना सांगितलंय, दुसरे साहेबांना इथं तुम्ही आला, तुमची मनाची तयारी पुन्हा ऐकून घ्या, आम्हाला गाव वाटून ऐकून ते काम दिसलं पाहिजे आणि काम हे तुमचं मतांतर दिसलं पाहिजे, कार्यकर्ते दिसलं पाहिजे. तो कुणाच्या पाठीशी आहे? महायुतीच्या पाठीशी आहे, संजय मंडलिकच्या पाठीशी आहे. तुम्हाला माहिती आहे माझं पूर्ण लक्ष असते, कोण काय करते, सगळ्या गोष्टी असतात. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोड वरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. आता तालुक्यातलं जे परिस्थिती आहे हे भ्रमण फार वेगळं बदललं आहे आणि माणसं वेगळ्या पद्धतीने आता विचार करायला आहेत. 120 मतदारसंघाचं मतदान झालेलं आहे आता पहिला टप्पा आणि 5 ते 10% मतदान आहे. कोण घ्या उन्हाळ्यामुळे असं कशामुळे असणार, पण मतदान हे 10% कमी झालेलं आहे. 5% झाले, 7% झाले कुठल्या मतदारसंघात. आणि त्यातून एक विषय लक्षात आले की मतदान कमीचा फायदा होणार, म्हणजे आपली माणसं म्हणजे सर्व आहेत राज्याचा देशाचा की 18 वयाच्या ते 40 पर्यंत सगळ्यांना मुली पाहिजे आणि 18 ते 40 म्हणजे मी तरुण धरतोय त्याचं मतदान करून घ्यायचं काम करा. कारण मतदान टक्केवारी आपली जी असते ती आपली करून घेण्याच्या दृष्टीनं आपल्याला गावात द्यायचं आहे. कारण मतदान हे उष्मामुळे ह्याच्यामुळे मतदान कमी झालं. आज 10%चा 5% सर्वे जो आलेला आहे हे मतदान कमी झाल्याचा हित कार्यकर्त्यांना मतदान थांबू नये, कोणी हे मतदान करून घेतलं जातं. आणि जिनी गावावर मतदान करते सगळीजण सगळी म्हटलं की मी सगळीच पुढं आहे, सगळ्याच गोष्टी आहेत आणि त्या दृष्टीनं मंडलिक साहेब म्हणजे सदाशिव मंडलिक असतील 2009 मला साहेब निवडणूक आठवते की मंडलिक साहेब आपले उमेदवार होते आणि मला इतिहास वाटतो का आगलकरचा, ज्या ज्यावेळी राजे उभारतात त्यांचे उलट हे मंडलिक घराणे उलट, मग कुणी राजे असू द्यात, मला काय तुम्हाला बोलायचं नाही, पण त्यांना यश मिळते. त्या घराण्याचं काय वैशिष्ट्य असावं की 2009ला पुनर्वृत्ती झाली, मंडलिक साहेब निवडून आले, राजे मांडव काय आधी जवळ आले, ऐकून घ्या कुणी उभं आले की मंडलिक घराण्याला सर मिळते, बशी साहेब त्यांना साथ आहे, जनतेत आहे ऐकून घ्या. आणि त्या लोकांच्या मागणीखाली ऐकून घ्या आम्ही काम करतो आणि माझी सर्व तरुणांना येणं विनंती आहे, काम गाव लेवलला उठलं पाहिजे, दिसलं पाहिजे. कारण आज प्रमुख कार्य मीटिंग बोललेली आहे, तुमच्यावर जबाबदारी आहे. काय लोकांच्या मनात संभ्रम असतो असण्याची शक्यता आहे, काय ते विचार कमी असण्याची शक्यता आहे. पण आपल्या माणसाला आपण आपले होणारे विजयी उमेदवार आदरणीय संजय मंडलिक साहेब आले, त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करावं. त्यांचा कार्यक्रम होता आजच्या ठरला, त्याच्यामध्ये सुरेश कोडे असेल, भूषण असतील, त्यांचंही या निमित्तानं मी स्वागत करतो. मंडलिक साहेबांना असं विनंती आहे, आता ते आल्यात मी बोलतोय, मंडलिक साहेब तुमचे कसा तुमचे तालुक्यातले आमचे जवळचे तुमचे दोन्ही मित्र, एक किडीचे संचालक असतील किंवा दुसरे संचालक असतील, हिने आपल्याकडनं बहुतांश मोठा फंड निघून गेल्या 5 वर्षात. आज मात्र ती कोणी दिसत नाही. तुमची मित्र म्हणजे जवाबाची मित्र, मला काय बोलायला नाही ऐकून घ्या, पण ते फंड घेऊन तिने सांगितलं असेल मी आणले म्हणून आणि ती आज मदत करत असते. ती वस्तू ती आहे, मला काही त्याच्यात तक्रार नाही. त्या तक्रार तुमच्या जवळ होती, दुसऱ्या संचालक सुद्धा तुमच्या जवळ होती, कायम तुमच्यावर असायची. आणि काही लोकांना तुम्ही तिथं फंड सुद्धा देऊ शकल नसेला, पण मी तुम्हाला ग्वाही देतो ह्या लोकांना त्या वतीनं जे काय असतं पुढे आपण बॅकलॉग करू. ऐकून घ्या, मुस्लिम साहेब आहेत, तुम्ही आहे सगळ्यांनी भरून द्यायला. कुठं कुठं आपण असलं काम आहे ऐकून घ्या. मंडलिक साहेब असतील, मुस्लिम साहेब असतील किंवा मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, आपले डेप्युटी सीएम देऊन फुटेश असतील, त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून पूर्ण केले जातील हे निमित्त मी ग्वाही देतो. मुस्लिम साहेब परवा दादांचा फॉर्म घराला जायला योग आला मला, म्हणजे त्याला सुविधा देतात योग फॉर्म मला जायला येत नाही. तेव्हा एक गडबडी तुम्हाला तिने विचारलं की दुसरी राष्ट्रवादी काय परिस्थिती काय करावं पाहिजे, कारण भाषण करून गेले म्हटले आणि भाषण करून मी शुभेच्छा देऊन गेलोय आणि
कदाचित आणि फडणवीसासोबत येण्याची शक्यता हे मतदारसंघ परिस्थिती म्हणतो आम्ही आपले नक्की ऐकून या सीटा काढण्यात यशस्वी होऊ. मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपली जबाबदारी फार मोठी आहे आणि त्या जबाबदारीला ऐकून घ्या. आम्ही पाईक आहे, आम्ही कार्यकर्ते आहे आणि आम्ही पूर्ण ऐकून घ्या. जेवढं तुम्हाला मी विनंती करतोय, तुम्ही हाकेला उभं दिलेला इथं आला, संजय मंडलिकेचा प्रचार करताना सांगितलंय, मुश्रीफ साहेबांना इथं तुम्ही आला, तुमची मनाची तयारी पुन्हा ऐकून घ्या. आम्हाला गाव वाटून ऐकून ते काम दिसलं पाहिजे आणि काम हे तुमचं मतांतर दिसलं पाहिजे, कार्यकर्ते दिसलं पाहिजे. आणि कुठं लोकसभा आहे त्या गावात भरून निघाल, ह्या गावात भरून निघाल असं चालणार नाही. काही पुन्हा ऐकून का आपल्याला कुठेतरी हे राणा तालुका त्यांच्या वेगळ्या हिशोबात बोलतात, तो कुठं तर खोटं ठरणं गरजेचं आहे. म्हणजे कुठं तालुका आमच्या फार पाठीशी असेल, ती कुठं भासूचा बाहेर बऱ्याच ठिकाणी बोलले ते चंदगड बिदड ठिकाणी राणा आमच्या फार पाठीशी आहे. तो कुणाच्या पाठीशी आहे? महायुतीच्या पाठीशी आहे, संजय मंडलिकच्या पाठीशी आहे, हे दाखवायचं काम आमदार प्रकाश आंबेडकर असतील, माझे आमदार केपी साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, मी एक कार्यकर्ता छोटा असेल, मला अनेक कोण असतील ऐकून घ्या, अनेक मान्यवर माणसं आहेत, त्यांच्या वतीनं आपण सर्व कार्यकर्त्यांनी ही ताकद दाखवावी आणि मतात रूपांतर करण्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला हे गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे माझं पूर्ण लक्ष असते, कोण काय करते, सगळ्या गोष्टी असतात. ते काम मला दिसलं पाहिजे. ह्या निवेदन तुम्हाला मी करतोय. आपण आज लग्नाचे होत असून 10 वाजता निरोप दिला, आम्ही आमच्या लोकांच्या वतीने निरोप दिला, पण तुम्ही जातीने हजर आहे का सर्वांचंच ऐकून या निवेदनाला आल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.